मतदारसंघात आहे आणि जेव्हा जेव्हा मी भाषणाला उभारते, रोहिणीताई काय भानगड आहे लक्षात येत नाही भगरे सर, पावसाची सर येते हो. म्हणून मला सांगायचं आहे, स्वागताला आहे पावसाची सर, खासदार होणार, खासदार होणार बघा. आणि खरंच ही वरुण राजांनी ग्वाही दिलेली आहे, नभांनी सांगितलेलं आहे की आपला खासदार भगरे सर होणार आहे. आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भोसले साहेब असतील, आदरणीय बनकर साहेब असतील, माझ्या भगिनी रोहिणीताई, उपस्थित सर्वजण, वेळ कमी असल्यामुळे मी कमी वेळात माझं भाषण आवरेन. परंतु मला या ठिकाणी काकू अतिशय चांगलं वातावरण जाणवतंय. मोदी साहेबांना आणि शहांना ते गब्बर शोले सिनेमा तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये ते गब्बर विचारायचे कितने आदमी थे, तसं पूर्ण देश विचारतोय. हे दोन जे आहेत जोडगोळी, मगाशी राज ठाकरे म्हणल्यासारखं, त्या राज ठाकरे बद्दल भोसले साहेब मी काय बोलू, कुठे गेले ते, गेले वाटतं. त्यांना सगळेजण आता असं म्हणतात, उठ दुपारी घे सुपारी आणि महाराष्ट्राचा तूच आहे टपोरी. हेच चाललेलं आहे. प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगवेगळी भूमिका, प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगळा पायंडा. अरे महाराष्ट्राला तुम्ही काय देताय? एक काळ होता जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यानंतर महाराष्ट्रातली पिढी, भले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आम्ही पवार साहेबांच्या विचारांचे पाईक आहेत, परंतु आम्हाला बाळासाहेबांचा सुद्धा आदर तितकाच आहे, किंबहुना आजही आहे आणि उद्याही राहील. तुम्ही आज काय करताय? आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना विकत घेण्याची भाषा मोदी आणि शहा करतात. अरे महाराष्ट्र एवढा लेचा पेचा नाही, हे महाराष्ट्राच्या लोकांनी या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सांगितलं पाहिजे. काल पण आज पण इथला एकच टायगर होता, शरदचंद्र पवार साहेब. एवढे वर्ष झाले, एवढे लढतायत. परवा ते मनमाडच्या सभेमध्ये एवढं वादळ वारं, साहेब तुम्ही होतात का नाही मला माहित नाही, तिथं केवढं वादळ वारं सुटलं होतं. अहो अर्धी लोक काका तिथून चालले, परंतु जेव्हा पवार साहेबांची एंट्री झाली 5 मिनिटांमध्ये संपूर्ण पटांगण भरून गेलं. ही ताकद महाराष्ट्राच्या सह्याद्रीची आहे. आणि म्हणून तुम्हाला मला पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, महाराष्ट्राची मान उंचावण्यासाठी भगरे सरांना दिल्लीत सुप्रियाताईंच्या बरोबरीने पाठवायचंय. या ठिकाणी तुम्ही महिला आहात, सुप्रियाताईंचा पण संघर्ष कमी नाहीये, सगळे सोडून गेले, परंतु एका वयोवृद्ध असलेले पण कष्टाळू लढणारे बाप आणि त्यांची लढणारी कन्या म्हणून महाराष्ट्रात सुप्रियाताईंचं सुद्धा आपल्याला नाव घ्यावं लागेल. त्यांनी हातातलं आयुध टाकलं नाही. आज आम्ही कार्यकर्ते, आम्ही कुठल्याही खासदार आमदार नाहीयेत, परंतु विचारांची निष्ठा असते. आज या तुमच्या भागामध्ये वणी सप्तशृंगी 3.5 शक्तीपीठापैकी एक आमच्याकडे तुळजाभवानी आहे. परंतु महिलांनो, आता हे इलेक्शन तुम्ही तुमच्या हातात घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मोदींना मंगळसूत्राची ताकद काय आहे, कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याची ताकद काय आहे, ह्या इलेक्शन मध्ये दाखवली पाहिजे. आज आमच्या भगिनी भारतीताई केंद्रीय मंत्री आहेत, आदर आहे मला त्यांचा, परंतु ज्या समाजातून तुम्ही निवडणूक लढवता, तेव्हा तुमच्याच समाजाची, देशाची राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांचा मोदी अपमान करतात, तेव्हा तुम्हाला काय का वाटत नाही? हा प्रश्न तुम्ही विचारा बांधवांनो. अरे त्या राम मंदिरामध्ये सीता पाहिजे का नाही तुम्ही मला सांगा? या माणसाला सीताच नकोय.